या सगळ्या प्रयत्नांना कुठेतरी चूड लावण्याचा एक समांतर प्रयत्न होताना दिसतोय. मुंबईतल्या मराठी माणसाला पुन्हा एकदा अंजारण्याचा गुंजारण्याचा प्रयत्न सुरू झालाय. म्हणजे ठाकरे बंधू जे वैयक्तिक हेव्या दाव्यांनी वेगळे झाले होते फार फार वर्षांपूर्वी, ते आता पुन्हा एकत्र येण्याचे, त्यांच्या मनोमिलनाचे संकेत मिळायला लागलेत. आणि हे सगळं कशासाठी चाललंय हे राजकीय विश्लेषकांना माहिती आहे. अगदी गल्लीतला शेमडा पोरही सांगेल की आता ठाकरे बंधू एकत्र येणार ते कशासाठी. कारण ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे मुंबई महानगरपालिका. ती त्यांच्या हातून निसटताना दिसते. तिथेही शेवटची कुठेतरी धडपड सुरू आहे. तर या युतीकडे तुम्ही कसं पाहता? आधी एकत्र होतेच ना, 2007च्या आधी एकत्र होतेच. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न मुंबईकर किंवा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा त्या दोन पक्षांच्या नेत्यांना पडलेला आहे. मुंबईकरांना याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण मुंबईच्या मराठी माणसानं गेल्या 11 वर्षामध्ये कशा प्रकारचा विकास, उन्नती आणि प्रगती ही आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे. आणि त्यामुळे समोरचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. 1997 ते 2022 मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कुणी मुंबई लुटली, कुणी मुंबईचा कोपरा विकून खाल्ला, कुणी मुंबई लाटली, हे मुंबईकरांनी पाहिलंय. आणि 2014 ते 2025 मध्ये मुंबई शहराचा कशा प्रकारे उन्नती, विकास आणि प्रगती झालेली ही मुंबईकरांनी बघितलेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या भूलथापांना आता मुंबईकर भीक घालणार नाही. आणि त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस हा खंबीरपणे नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा आहे.